आज दिवस गाजला तो महत्त्वाच्या 3 घडामोडींनी। सर्वात पहिली म्हणजे छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य करत इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आहे। महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा प्रशांत कोरटकरचा अखेर शोध लागला। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेलं गाणं। कामराने केलेल्या व्यंगात्मक गाण्याचे आज विधानसभा आणि विधान परिषदेतही पडसाद पाहायला मिळाले। तर दुसरीकडे मुंबईतील रस्त्यांसंदर्भात आज विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आणि या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आमने-सामने आले। शिवसेना फुटीनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। या परिस्थितीमध्ये सध्या आजचा दिवस सगळा गाजताना आपल्याला पाहायला मिळाला। त्यातली सगळ्यात मोठी बातमी ठरली स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराची। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कामरानं त्याच्या शोमध्ये यथेच्छ टीका केली। तसंच गद्दार शब्दाचा वापर करत गाणं देखील गायलं। हा व्हिडिओ व्हायरल होताच शिवसैनिक आक्रमक झाले आणि हा शो जिथे चित्रित झाला त्या मुंबईतल्या खारमधील हॅबिटॅट स्टुडिओ इथं जाऊन त्यांनी तोडफोड केली। यावेळी तिथे असलेले लाईट आणि इतर फर्निचरचं बरंच नुकसान झालं। दुसरीकडे कामराच्या गाण्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले। कामराला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी केली। विधान परिषदेत भाजपचे आमदार देखील आक्रमक झाले। दरम्यान खार पोलिसांनी कुणालला चौकशीसाठी हजर राहायला सांगितलेलं आहे। माहीम येथील कामराच्या घरात तो नसल्यानं त्याच्या कुटुंबियांनी ही नोटीस स्वीकारली। कुणाल सध्या पॉंडिचेरीत असल्याची माहिती असून त्याचा फोन बंद असल्याचं आणि त्याचे लोकेशन जाणून घेण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या। मात्र दिवसा उशिरा मुंबई पोलिसांचा त्याच्याशी संपर्क झाला। कामराच्या गाण्यावरून सुरू झालेलं राजकीय युद्ध आपण सविस्तरपणे पाहणार आहोतच। मात्र त्याआधी पाहूया कुणाल कामराच्या कवितेतल्या आक्षेपार्ह ओळी। ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, कभी वो गुवाहाटी में छुप जाएं। मंत्री नहीं वो दल बदलू है, जिस थाली में खाए वहीं छेद कर जाए, फडणवीस की गोदी में मिल जाए। या गाण्यामुळे कुणाल कामरा गेले 2 दिवस चर्चेत आहे। जोरदार टीकेचा सुद्धा भडीमार त्याच्यावर होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराच्या या विडंबन गाण्याचा निषेध केला। समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी हे लोक अशी वक्तव्य करत असतात असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल। महाराष्ट्राचं मानसिक स्वास्थ्य खराब करण्याचं काम ही मंडळी करतायत। हे जे काही लेफ्ट लिबरल आता विचार तयार झालेले आहेत, त्याला अर्बन नक्षल म्हणा, लेफ्ट लिबरल म्हणा, हे सारखेच आहेत की ज्यांचा उद्देश एकच आहे की समाजातल्या मानकांना अपमानित करणं, देशातल्या संस्थांना अपमानित करणं, देशांच्या इन्स्टिट्यूशनवरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं। आता कुणाल कामरानं शिंदेंचं नाव न घेता इतके टोमणे लगावल्यावर त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली नसती तरच नवल। ठाकरेंनी शिंदेंच्या गटाला नवं नावही देऊन टाकलं। एसंशी गट अर्थात एकनाथ संभाजीराव शिंदे गट असं हे नाव आहे। पाहूया ठाकरेंनी काय असूड ओढले ते। कुणाल कामराने व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही। त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे। जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत। आम्ही आज सुद्धा बोलतोय, जे चोरी करतात ते गद्दार आहेत। कामराच्या इथे जी काही तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही, त्याचा शिवसेनेशी संबंध नाही। ही कदाचित एसंशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसंशी गटाने केलेली असेल। कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे। आणि हे जे भामटे भेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही, त्यांच्याकडनं दामदुपटीने वसूल कर। कुणाल कामराने केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधान परिषदेतही उमटल्याचं पाहायला मिळालं। सत्ताधारी भाजप आमदार प्रसाद लाडांनी कामरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तो विषय अतिशय चुकीच्या पद्धतीत होता। सभापती महोदय, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान केला, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी देशाच्या सुप्रीम कोर्टाचा अपमान केला, एक कॉमेडियन स्वतःच्या पद्धतीने अशा प्रकारे वागू शकत नाही। सभापती महोदय, कलम 120 प्रमाणे
या संदर्भामध्ये आपण सविस्तर आणि सभापती महोदय जास्तीत जास्त गुन्हे देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर टाका, कारण त्या पंतप्रधानाबद्दल बोललाय, सुप्रीम कोर्टाबद्दल बोललाय, त्याला सोडायचं आहे सभापती महोदय. दरम्यान कुणाल कामरानं मातोश्रीवरून पैसे घेऊन हा शो केलाय असा आरोप शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केलाय. तर कामरावर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिलं. ज्या स्टुडिओमध्ये त्यांची शूटिंग झाली, रेकॉर्डिंग झाली, त्याच्यासाठी पैसे मातोश्रीकडून आला होता. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने पैसे दिला होता आणि संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगितल्यानुसार त्यांनी शिंदे साहेबांवर अशी एकदम निकृष्ट लेवलची, खालच्या लेवलची टिप्पणी केलेली आहे. 100% प्लांट होती, 100% प्लांट होती. ते ठरवून केलेलं आहे आणि त्याचं नाव पण मला येत नाही व्यवस्थित. कोण? कामरा. तो कामरा संविधानाची प्रत हातात घेऊन जर ट्विट करत असेल तर आम्ही देखील संविधान मानणारे आहोत. याचा अर्थ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणीही कोणाची बदनामी करेल हे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. नक्कीच मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करेन आपल्या माध्यमातून, जी कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल. सत्ताधाऱ्यांकडून कुणाल कामराविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात असताना विरोधकांनी मात्र टीकेचा अधिकार संविधानानं दिला असल्याचं म्हणत कामराचं समर्थन केलंय. कुणाल कामरावरती गुन्हा का दाखल करावा? मी रोज टीकात्मक लिहितो, माझं काम आहे ते, रोज लिहितो मी. मग नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या लोकांवरती रोज गुन्हे दाखल होतील. विधिमंडळातल्या आमदारांचं सध्याचं वर्तन पाहिलं आम्ही दोन्ही सभागृहातल्या, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. एकनाथ शिंदे यांचं भाषण जे आहे विधान परिषदेतलं ते वाचा, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. तुम्ही कमजोर लोकांना डोळे वटारताय. अरे संविधानाने सगळ्यांना बोलण्याचा, टीका करण्याचा अधिकारच आहे तो. ती टीका खालच्या पातळीवर असू नये. एकही शब्द त्यामध्ये कोणाला दुखावेल अशा प्रकारचा नव्हता. जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावर त्यांनी मांडलेली टीका केलेली आहे. त्याच्यात नवीन काय आहे? म्हणजे तुम्हाला काय आश्चर्य वाटतं का महाराष्ट्रात कायदा हातात घेत आहेत? त्याच्यात कायदा त्यांनी हातात घेण्यासाठीच केलेला आहे. 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कायदा आपण हातातच घ्यायचा असं सांगितलं गेलंय. कसं समजत नाही तुम्ही? तर कामराचं समर्थन करणाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांनी कान टोचलेत. मला तर आश्चर्य वाटतं की हा कामरा ते राहुल गांधी छोटं एक लाल संविधान घेऊन फिरतात, त्या संविधानासहित त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केलाय. तरी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना तर अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय. हे स्वातंत्र्य अबाधित आहे, हे अमर्याद आहे. तथापि त्याची मर्यादा काय आहे? तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.